ती जास्त होऊन राहिली. मी विलास गजानन मौर्ले. हा. मला एका शेतामध्ये 3 वर्ष झाले, एका शेतामध्ये 2 वर्ष झाले. पिकं कोणती घेतली? मी पिकं सोयाबीन, चना, तूर घेतली. हा. याशिवाय दुसरं पीक घेतलं नाही. हा. पण उमेश भाऊनी म्हटलं त्याप्रमाणे मला श्रम कमी लागले, हा. वेळ कमी झाला, 2 पिकातील अंतर कमी झालं. पर्यायाने मला उत्पादन क्षमता वाढली आणि मातीची कणरचना खरंच माती माझी सुपीक झाली, असं मला आता अहवालानुसार लक्षात येत आहे. सेंद्रिय कर्ब सुद्धा वाढतो आहे आणि वेळेची बचत झाली. म्हणजे एक पीक निघालं की लागलीच दुसरं पीक लावू शकतो बी, आणि लगेच माझं मार्केटमध्ये बी म्हणजे उत्पादन येतं. त्याच्यामुळे मला भाव सुद्धा चांगला मिळतो, असा तो माझा अनुभव. पण रचना बदलली म्हणतात, सुपीकता वाढली. जरा समजेल अशी भाषा सांगा हा, ना. हा. पहिली जमीन कशी होती आणि आता पहिले कशी? जमीन हार्डनेस होती, म्हणजे कडक होती माझी. हा. आता ती नरम झाली. हा. माझ्या जमिनीमध्ये तापमान क्षमता कमी झाली. बर. अर्थात सेंद्रिय कर्ब वाढल्यामुळे झाली, पालापाचोळा गळला हा. त्याच्यामुळे ती कमी झाली. हा. आणि माझ्या शेतीमध्ये जर एखाद्या ठिकाणी काही उकरून पाहिलं, माती परीक्षणासाठी उकरून पाहिलं असता, हा. तर तिथे कणरचना ज्याला म्हणतात, मातीला छेद पडले, ऑक्सिजन लेवल वाढली मातीची. हा. म्हणजे छेद वाढ, माती भुसभुशीत झाली, हवा खेळती राहिली, हवा खेळती राहते, त्यामुळे पाणी मुरतंय, पाणी मुरतंय. पाणी धरून पण ठेवतंय. आताच अवकाळी पाऊस आल्यानंतर आत्ताच उदाहरण आहे, फक्त माझ्याजवळ आजचे फोटो नाही हा. आहे. खूप पाणी आल्यानंतर इतरांच्या शेतामध्ये पाणी संघळलेलं दिसलं, माझ्या शेतातलं पाणी ओसरलेलं दिसलं, जमीन बुडलंय. जमिनीत मुरलं. वा, फार मोठा फीडबॅक आहे, चांगला.